सोलापूर जिल्ह्यातील घरगुती आणि व्यावसायिक गॅस पुरवठ्याबाबत सविस्तर अहवालाची मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। देशात निर्माण झालेल्या तणावपूर्ण आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत सोलापूर जिल्ह्यातील घरगुती तसंच व्यावसायिक एलपीजी गॅस पुरवठ्याच्या स्थितीबाबत तातडीनं उपाययोजना करण्याची तसंच सविस्तर अहवाल सादर करण्याची मागणी केली। खासदार प्रणिती शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केलं आहे की सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या तणावपूर्ण आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर देशभर परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे। केंद्र सरकारनं घरगुती गॅस पुरवठ्याला प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या असून अनेक ठिकाणी व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत। या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा तसंच सोलापूर लोकसभा मतदारसंघात गॅस पुरवठ्याबाबत गंभीर अडचणी निर्माण झाल्याच्या तक्रारी नागरिक व्यापारी संघटना तसंच गॅस वितरकांकडून सातत्यानं प्राप्त होत असल्याचं खासदार प्रणिती शिंदे यांनी नमूद केलं। अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना दीर्घ रांगा लावाव्या लागत असून काही ठिकाणी वादविवाद आणि तणावाची परिस्थिती निर्माण होत असल्याची माहितीही मिळत असल्याचं खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं। या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियमचे विभागीय अधिकारी तसंच जिल्ह्यातील गॅस वितरक यांची तातडीची बैठक बोलावून परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा आणि त्या बैठकीतील निर्णयांची माहिती खासदार कार्यालयाला कळवावी अशी मागणीही खासदार प्रणिती शिंदे यांनी केली। आवश्यक असल्यास या बैठकीला आपण प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन उपस्थित राहण्यास तयार असल्याचंही खासदार प्रणिती शिंदे यांनी निवेदनात म्हटलं आहे। आज पूर्ण जगामध्ये युद्धामुळे जी परिस्थिती उद्भवली आहे, इराण, इस्रायल, यूएस, त्यामुळे आपल्या देशात खास करून आपल्या सोलापुरात खूप मोठ्या प्रमाणात गॅस तुटवडा जाणवतोय। एलपीजी असेल, घरातला गॅस असेल किंवा कमर्शियल गॅस असेल, आज लोकांच्या रांगा लागल्यात गॅस एजन्सीच्या बाहेर। पेट्रोल पंप बंद झालेत 2-3 दिवसापासून, काही 2 ठराविक शहरातले पेट्रोल पंप बंद झालेत। सोलापुरातले जवळजवळ 200 ते 250 उद्योग ठप्प झालेत। काही फॅक्टरीजमध्ये फक्त 24 तास पुरेल एवढा गॅस पुरवठा आहे। केंद्र शासनाने ऑर्डर काढली आहे की कमर्शियल गॅस बंद करा, म्हणजे एलपीजीचा तुटवडा नसायला पाहिजे ह्या कारणामुळे। पण आज आपण बघतोय की एलपीजीचे बुकिंगचे दिवस पण वाढवलेत, एलपीजी डिस्ट्रीब्युटरच्या बाहेर पण रांगा लागल्यात। मला एवढीच विनंती करायची आणि प्रशासनाला, सोलापूर खास करून प्रशासनाला सांगायचं आहे की नेमकं प्रत्येक एजन्सीकडे किती दिवसाचा गॅस पुरवठा आहे, किती दिवस चालेल, असा काहीतरी स्पष्टीकरण प्रशासनाकडून आलं पाहिजे। मला इतर जिल्ह्यांचं माहित नाही, पण सोलापूर प्रशासनाकडून तरी आम्हा लोकांना ही अपेक्षा आहे। आज एक कळत नाहीये, काही टांगती तलवार सगळ्यांच्या ग्राहकांच्या डोक्यावर आहे, लोकांच्या डोक्यावर आहे। म्हणून प्रशासनाने ताबडतोब माहिती तरी द्यावी की तुमच्याकडे किती गॅस साठा पुरवठा आता बाकी आहे, एलपीजी किती आहे प्रत्येक एजन्सीकडे, ह्याची माहिती द्यावी। कमर्शियल गॅस कधी उपलब्ध होणार आहे, कारण का आज बेरोजगारीचं मोठं सावट आपण बघतोय जे उद्भवणार आहे। आपल्या सोलापुरातलीच मुलं बेरोजगार होणार आहेत जर कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट्सना, फॅक्टरीजमध्ये गॅस भेटला नाही। आज भूकमारीची वेळ येणार आहे, उपासमारीची वेळ येणार आहे। सगळे गॅसवर आहेत, लोकांकडे गॅस नाहीये, लोक बेरोजगार होत आहेत, पण प्रशासन काही पॉझिटिव्ह स्टेप्स किंवा काही वॉर फुटिंगवर, युद्ध पातळीवर करताना दिसत नाहीये। तर मी आवाहन करते की ताबडतोब प्रशासनाने ग्राउंडवर यावं, नेमकं काय परिस्थिती आहे त्याच्याबद्दल तरी आम्हाला सांगावं, कारण का कोणाला काहीच माहित नाही। अनसर्टेनिटी ज्याला म्हणतात ते आहे। म्हणून लवकरात लवकर ह्याबाबत स्पष्टता द्यावी की आम्हाला गॅस कधीपर्यंत मिळणार आहे। कमर्शियल तुम्ही बंद करता, कारण का एलपीजीचा तुटवडा नसायला पाहिजे, पण एलपीजीचा तुटवडा आहे आणि एवढ्या रांगा लागल्यात, पण तरी तुम्ही काही बोलायला तयार नसाल, तर हे बरोबर नाहीये। आणि लोकांना ताबडतोब कळलं पाहिजे की नेमकं हे किती दिवस चालणार आहे आणि प्रशासन हे कसं हाताळणार आहे।
सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेल्या या महत्त्वाच्या प्रश्नाकडे प्रशासनानं वैयक्तिक लक्ष देऊन तातडीनं सकारात्मक पावलं उचलावीत, तसंच या संदर्भातील सविस्तर अहवाल आणि कृती आराखडा 7 दिवसांच्या आत सादर करावा, अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.